नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही सध्या काळाची गरज बनत चालली आहे आणि त्यासाठीच आपण निसर्गातल्या लहान मोठ्या घटकांची माहिती करून घेणं ही खूप आवश्यक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती करून घेऊया बहावा या वृक्षाविषयी. साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यातल्या कडक उन्हात पिवळ्या धम्मक सोन्यासारख्या फुलांनी बहरलेला हा बहावा वृक्ष अत्यंत सुंदर दिसतो. हा भारतातील एक सगळ्यात सुंदर आणि लोकप्रिय वृक्ष आहे. पिवळ्या फुलांच्या झोक्यांनी बहरलेला हा वृक्ष गोल्डन शॉवर ट्री म्हणूनही ओळखला जातो. नेत्रसुखद असं सौंदर्य तर या झाडाला लाभलं आहेच, पण त्याबरोबरीनेच या झाडाचे इतरही अनेक उपयोग आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने बहावा हा वृक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करतो आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो. हा वृक्ष कडक उन्हात आणि कमीत कमी पाण्यामध्ये तग धरून राहणारा वृक्ष आहे. याच्या सौंदर्यामुळे याची लागवड रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागांमध्ये केली जाते. अशीही एक समजूत आहे की बहावा फुलल्यानंतर साधारणपणे 45 ते 60 दिवसात मान्सूनचं आगमन होतं आणि म्हणूनच याला इंडियन रेन इंडिकेटर असंही म्हटलं जातं. निकृष्ट दर्जाचा चारा खाणाऱ्या गायी, मेंढ्या आणि शेळ्यांच्या आहारात पूरक घटक म्हणून बहाव्याच्या पानांचा वापर केला जातो. बहाव्याच्या शेंगांमधील गर हा सारक म्हणजेच कॉन्स्टिपेशन रिलीव्हर म्हणून वापरला जातो. जरी हजारो वर्षांपासून या झाडाचा उपयोग वनौषधींमध्ये केला जात असला तरी आधुनिक काळात यावर फारसं संशोधन झालेलं नाही आहे. गोल्डन शॉवर ट्री हा शुभ मानला जातो. तो समृद्धी आणतो असा लोकांचा विश्वास आहे. दक्षिणाभिमुख जागेमध्ये हे झाड लावण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. फेंगशुई शास्त्राचा विचार केला असता दक्षिण दिशा हे कीर्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. या झाडाची तेजस्वी पिवळी फुले हे बहराचं प्रतीक असून ती यशाची नांदी ठरतात. बहावा वृक्षाची साल कातरं कमवण्याच्या उद्योगात उपयोगी पडते. याच्या मोठ्या वृक्षापासून इमारती लाकूडही मिळते. याच्या फुलांमध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्यांचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. असा हा नेत्रसुखद आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेला, शिवाय ज्याचे अनेक औषधी उपयोग आहेत असा बहावा वृक्ष तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली बहावा वृक्षाची माहिती आवडली असल्यास एक लाईक नक्की करा. सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी वेळच नसतो, पण जर कुठे बहावा फुललेला आढळला तर काही क्षण थांबून त्याचं सौंदर्य नक्की निरखून घ्या. तुमच्या ओळखीत जर कोणी निसर्गप्रेमी लोक असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.